सो फ्रेंड्स, आज आपण आलेलो आहे पन्हाळा गडावर आणि आता वाजले आहेत 5. सो लेट्स गो. आपण पन्हाळा गडाबद्दल थोडीशी माहिती पाहूया. या किल्ला सुरुवात झालेली आहे. महाभारत या काळामध्ये या किल्ल्याचं पहिलं नाव होतं पन्नगालय. पन्नग म्हणजे नाग सरपणे आली म्हणजे घर, नागा लोकांचं घर. या किल्ल्यावरती पूर्वीच्या काळामध्ये नागवंशी जमात राहत होते म्हणून या किल्ल्याचं पहिलं नाव पन्नगालय. त्यांच्या 10व्या शतकात म्हणजे 1000 वर्षापूर्वी सिल्हार वंशी राजा भोज एमपीचा मध्य प्रदेश उज्जैन या गावची इथं आले. त्यावेळी किल्ल्याची संपूर्णपणे चारही बाजूची भिंत, ज्याला आपण परवलीच्या शब्दात तटबंदी म्हणतो, तर किल्ल्याची पुरी संरचना 8 किलोमीटरची भिंत. किल्ल्यामधला मेन किल्ला बालेकिल्ला म्हणजे सध्याची घालण्याची कोठार आणि पन्हाळगडाच्या बाकीच्या संपूर्ण असल्या ऐतिहासिक इमारती पन्हाळ्या संपूर्ण इमारती सिल्हार वंशीय राजा भोजने आपल्या स्वतःच्या आयुष्याची 60 वर्षे खर्च करून म्हणजे 1052 ते 1112 या पिरियडमध्ये राजा भोजने संपूर्ण पन्हाळा किल्ला होता. त्यावेळी कुणाचं नाव ठेवलं होतं ब्रह्मगिरी. म्हणजे किल्ल्याचं दुसरं नाव राजा भोजने 1000 वर्षापूर्वी ठेवलं होतं ब्रह्मगिरी. त्याच्यानंतर 500 वर्षानंतर म्हणजे 15 शतकात किल्ल्यामध्ये विजापूरचे इब्राहिम आदिलशाह आले. विजापूरच्या इब्राहिम आदिलच्या ताब्यामध्ये हा किल्ला गेल्यानंतर त्यांनी या किल्ल्याला 3 नंबरचं नाव ठेवलं होतं शहानबी दुर्ग. उर्दू शब्द आहे. त्यांनी त्यांच्या भाषेत 3रं नाव ठेवलं शहानबी दुर्ग. आणि त्याच 15 शतकात विजापूरचा आदिलशाह या किल्ल्यावरती आल्यानंतर त्यांनी प्रत्येक इमारतीमध्ये जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढीला दिसलं पाहिजे असं फ्रंटच्या बाजूला आपल्या उर्दू लँग्वेजमध्ये बघा, वरती शिलालेख कोणते बघा, शिलालेख दिसतात ना उर्दू भाषेत. शिलालेख का कोण ठेवले? पुढच्या पिढीला तुम्हाला जर शिल्लक पाहायला मिळेल त्यांच्यामध्ये अशी बनवण्याचा संपूर्ण किल्ला आहे. हा संपूर्ण किल्ला कदाचित मुस्लिम समाजाने बांधलेला असावा हे वाचवण्यासाठी त्यांनी शिलालेख, परंतु अखेर किल्ला बांधलाय सर्व राजा भोजने. आणि त्यांच्याकडे 100 वर्षांनी शिवाजी राजे आलेत. शिवाजी राजानंतर आदिलशाहने किल्ला जिंकून घेतला 28 नोव्हेंबर 1659 साली. त्यावेळी त्यांच्या सोप्या भाषेत नाव ठेवले पन्हाळगड किंवा पन्हाळा किल्ला. तेव्हापासून नाव ठेवले पन्हाळा, म्हणजे शिवाजी राजांनी नामांकित नाव ठेवले पन्हाळा किल्ला.